मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना पुण्यातल्या पेठ एरियामध्ये राहणाऱ्या 4 मित्रांबरोबर घडली होती। आता हे मित्र दर गुरुवारी नारायणपूरला जायचे, सासवडला। त्यांची भरपूर दत्त महाराजांवर श्रद्धा होती। ते एकही गुरुवार चुकवायचे नाही आणि ते नेहमी, त्याच्यातला एक जण सचिन नावाचा होता, तो रिक्षा शिपवर जायचा आणि रात्री दर गुरुवारी रात्री हे 10-10:30ला जेवण वगैरे करून नारायणपूरला जायचे रात्रीची आरती घ्यायला। एक दिवस असेच हे सगळेजण, पाऊस होता आणि नारायणपूरला निघाले साधारण 10-10:30 वाजता। आता हे सगळे कात्रज पास करून जो पुढं कापूरहूल लागतं त्या रोडला निघाले। आता हा जो सचिन होता तो रिक्षा चालवत होता आणि गाडीमध्ये त्यावेळेस, म्हणजे आता ही घटना 25-30 वर्षापूर्वीची आहे। आता त्यावेळेस जे कार टेप यायचे ते टेप लावायचे रिक्षामध्ये, त्याचा आवाज मोठा। आता ह्यांनी गाणी वगैरे लावली तर त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात, तो आपला सचिन रिक्षा चालवतोय। तर ते कापूरहूलला तो जसा लागला तर त्याला मध्यभागी गेल्यानंतर एक पुढे ट्रक होता, म्हणजे साधारण 200 फूट अंतरावर ट्रक होता। त्यांनी पाहिलं की ट्रकमधनं एक म्हातारा, ज्यांनी पांढऱ्या कलरचं धोतर घातलंय आणि तो वरतून उघडाच आहे आणि पाऊस पडतोय, आणि त्याच्यातून तो कंदील घेऊन आला आणि त्या चालत्या ट्रकमधनं उतरला आणि कंदील घेऊन रोड क्रॉस करतोय। आता हा सचिन त्याला बघून पूर्णपणे व्हायबल झाला आणि तोही रिक्षा रोड सोडून, जो मेन रोड चालला होता ते सोडून त्या माणसाच्या मागे चाललाय, त्या कंदीलवाल्या माणसाच्या। आता तो पुढं चाललाय। रिक्षाला खराब रोड लागल्यामुळे रिक्षा हलती, तरी ह्याच्या मित्रांना काय कळलं नाही की हा कुठं चाललाय। ते आपल्या गाण्यामध्ये त्यांच्या गप्पांमध्ये गुंग झाले होते। त्यातल्या एकाला लक्षात आलं की हा इकडं कुठं चाललाय। त्यांनी त्याला अडवलं, अरे सचिन इकडं कुठं गाडी घेतो, थांब। त्यांनी ब्रेक मारला, रिक्षा थांबली। आता हे जे 3 जण मागं बसले होते ते त्याला बोलतात, तू काही येणार आहे का, रोड वर राहिला आणि तू इकडं कुठं चाललाय, अरे असं काय करतोय तू, गेलो असतो। हे बघ, बघतायत तर काय, एक अशी दरी टाईप, म्हणजे डोंगराच्या रोडच्या कडेला खोलगट रस्ता होता। त्यांची जर रिक्षा तिथं पडली असती तर चौघही मेले असते। आता ह्या सगळ्यांनी त्याला दाखवण्यासाठी ते कडेला गेले आणि बोलले, बघ केवढा खड्डा आहे आणि तू इकडं गाडी घालतोय। तर हे सगळे खाली बघत होते, पण जो सचिन होता त्याचं लक्ष खालीच असलेल्या त्याच जो माणूस कंदील घेऊन गेला त्याच्याकडे होतं। तो खालनं सचिनला असा करत होता, य। ते बघून सचिन खूप घाबरला आणि तो चला लवकर बोलून रिक्षामध्ये बसले। आता सचिन थोडा व्हायबल होत होता, त्याला रिक्षा चालवता येत नव्हती। त्याच्याच मागं बसलेला तुषार, तो त्याला म्हणाला, अरे तुला एकतर चालवता येत नाही, असं काय करतोय तू, काय झालंय तुला। त्यांनी रिक्षा थांबवली। तो सचिन बोलला, मला कळत नाहीये पण मला रिक्षा चालवता येत नाही। आता तो तुषार त्याला बोलला, तू मागं बस, मी रिक्षा घेतो। तुषार आता रिक्षा चालवून लागला। आता हे कापूरहूलचा जो मेन घाट आहे तो पास केला आणि हे नारायणपूरच्या रस्त्याला लागले। जसे त्या रोडला, ज्यांना मोकळा रोड भेटला त्या रोडला लागले, तर हा जो सचिन होता तो पूर्णपणे वेड्यागत करायला लागला। म्हणजे रिक्षामध्येच बसून ड्रायव्हरला लाता मारतोय, त्या तुषारला, मित्रांना झटकतोय, लांब करतोय, रिक्षातनं बाहेर फेकायला बघतोय। आता हे बघून ते 4 जण घाबरले। तो रिक्षा बरोबर नेतोय आणि हे 3 जण त्याला आवरतात, हे 2 जण। आता कसं बसं हे नारायणपूरमध्ये पोहोचले। आता हा जसा पोहोचला तसा तो वेड्यागतच जास्तीच करायला लागला, रिक्षावाला आता काय मारतोय, मित्रांना काय मारतोय। ते बघून काही लोक जमली, रात्रीची वेळ होती, आता 12ची आरती होणार होती नारायणपूरची, दत्तगुरूंची। आता हे बघून काही लोक जमली, ह्याला काय झालंय म्हणून त्यांनी सांगितलं, अहो असं झालंय, तू का असं करतो काय, त्याला सावरला। आता जो सचिन होता तो त्या 10 जणांनाही आवरत नव्हता। आता तिथंच असलेला नारायणपूर मधलाच एक माणूस होता, तो बोलला की मला काहीतरी वेगळं वाटतंय, तुम्ही आहे ना पहिलं ह्याला आरतीला थांबवा। आता ह्या सगळ्यांनी, जे गावातले काही माणसं होते त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याला धरून नारायणपूरच्या मंदिरात नेलं
आता दत्तगुरूंची आरती चालू झाली तसा सचिन जोर जोरात किंचाळायला लागला, जोर जोरात ओरडायला लागला. आता त्याच्या मित्रांना कळत नव्हतं की सचिन असा का करतोय. आता आरती जशी चालू झाली तसं ह्यांनी त्याला सोडलं तर सचिन तिथं डोकं आपटून घ्यायला लागला, वेड्यासारखं करायला लागला, म्हणजे स्वतःला त्रास देऊ लागला. आता थोड्या वेळातच तो एकदम शांत झाला आणि तिथंच बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. आता आरती वगैरे झाली, त्याची सचिनची हालत बघून त्या मंदिरात जेवढे भक्त होते ते जवळ आले, काय झालं याला. मग त्याला शुद्धीमध्ये आणला, त्याला पाणी पाजलं. आता सचिनला त्याच मंदिरात विचारलं काय झालं तुझ्याबरोबर. सचिनने एवढंच सांगितलं, माझ्या पुढे ट्रक होती, त्यातनं एक माणूस उतरला, तो माणूस रोड सोडून दरीच्या दिशेला गेला, मी त्याच्या मागे रिक्षा चालवतो गेलो, मला तेवढंच आठवतं. आणि तो माणूस जेव्हा मी खाली पाहिलं तर खालनं मला बोलवत होता आणि हसत. आता हे ऐकून सगळे जेवढे लोक तिथं होते ते सगळे घाबरले. पण एवढं तर कळलं की सचिनच्या अंगात आता काय नाही, कारण की तो आरतीला थांबला होता, त्याला जेवढा त्रास व्हायचा झाला. तर मित्रांनो, ही घटना आम्हाला जो रिक्षा चालवत होता तुषार त्यांनीच पाठवली. मित्रांनो, आपण रात्रीच्या वेळी असंच आपल्या मनात काय नसतं, आपण कुठेही जातो, पण कोणती वेळ कशी आहे, कोणती जागा कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर मित्रांनो, ह्याच्या पुढं जर तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर थोडा जपून करा. हा जो चकवा असतो हा आपल्याला कुठेही भेटू शकतो. तर मित्रांनो, अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि हो सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्याबरोबरही असे काही सत्य भुताटकीचे अनुभव घडले असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेले सत्य घटना, सत्य अनुभव पाठवू शकता, आम्ही नक्कीच पब्लिश करू. तर मित्रांनो, अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच हंटेड सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.